नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती झेडपी भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपले जे उर्वरित पदे राहिलेले आहे, ज्यांची परीक्षा आणि वेळापत्रक अजून आलेलं नाही आहे, त्याबद्दल अपडेट आपण घेऊन आलेलो आहे. आरोग्य सेवक, ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक आणि आणखीन काही परीक्षा याची वेळापत्रक अजूनपर्यंत जाहीर झालेलं नाही आहे. आपण सर्वात महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहे, तर संपूर्ण अपडेट आपण बघणार आहोत. तर आपण स्क्रीनवर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवकांच्या 161 तर आरोग्य सेवकांच्या 474 जागा. आरोग्य सेवक ग्रामसेवकांच्या पदभरती प्रक्रियेसाठी मिळेना मुहूर्त. आपल्याला माहिती आहे की किती महिने झालेले आहे की ही जाहिरात पडलेली आहे, पण अजूनपर्यंत आपली परीक्षा झालेली नाही आहे. परीक्षा सोडा, अजूनपर्यंत वेळापत्रक सुद्धा आलेलं नाही आहे. विद्यार्थ्यांचे 4-4, 5-5 वेळा सिलेबस कंप्लीट करून झालेला आहे. विद्यार्थी परत परत विसरत आहे. विद्यार्थी हे हताश झालेले आहे की नेमकी परीक्षा केव्हा येईल. तर पेसा क्षेत्राच्या मुद्द्यावरून लागला ब्रेक. उमेदवारात तीव्र नाराजी. आपल्याला माहिती आहे की विद्यार्थी कन्फ्यूज झालेले की नेमका अभ्यास करायचा कसायचा, कारण की विद्यार्थ्यांनी खूप आस लावली होती की आम्ही ग्रामसेवक हा टार्गेट घेऊन अभ्यास करणार. विद्यार्थ्यांनी अभ्याससुद्धा केला, पण अजूनपर्यंत परीक्षा न झाल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहे की नेमकं MPSCचा अभ्यास करावा, पोलीस भरतीचा अभ्यास करावा की ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविकेचा अभ्यास करावा. कारण की आरोग्यसेवक जर पकडलं तर याचा जो सिलेबस आहे तो एकदम चेंज आहे, कारण की 40 मार्काचं तांत्रिक येणार आहे. आणि जर आपण पोलीस भरती पकडलं तर याचा सिलेबस वेगळा आहे. तर यामध्ये विद्यार्थी कन्फ्यूज होत आहे. आणि याच्यामध्ये इंग्लिश आहे, पोलीस भरतीला इंग्लिश नाही आहे. बाकी जर पद घेतले आपण MPSCमध्ये कंबाईन जर घेतलं तर त्यामध्ये जास्तीत जास्त GS वर फोकस असतो. तर विद्यार्थी कन्फ्यूज होत आहे की नेमकं आम्ही करावं काय. आणि ग्रामसेवकाचं सुद्धा तसंच आहे, त्यामध्ये सुद्धा तांत्रिक प्रश्न येणार आहे. तर पहा, परीक्षेचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे. राहुल शिरमवार या विद्यार्थ्यांनी केली आहे. जाहिरात निघून जवळपास 8 महिन्याचा कालावधी लोटला आहे. मागील वेळीपेक्षा यंदा परीक्षा शुल्कामध्ये वाढ केली, मात्र आरोग्यसेवक ग्रामसेवकांचा पेपर अद्यापही झाला नाही. पेसा क्षेत्रातील मुद्द्यावरून न्यायालयीन सुनावणी होण्यापूर्वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे आणि परीक्षा घेऊन निकालसुद्धा लावण्यात यावा. भरती प्रक्रियेला स्थगिती नाही आहे असं सांगितलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे जिल्हा परिषदेच्या पदभरतीला स्थगिती दिली नाही. अंतिम टप्पा वगळता पदभरती घ्यावी असे आदेश न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील भरतीची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी उमेदवारांमधून केल्या जात आहे. मात्र शासन भरतीच्या दृष्टीने कुठलाही निर्णय घेत नसल्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 2019ला सुद्धा आरोग्यसेवक ग्रामसेवकसाठी भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते, पण ती परीक्षा न झाल्यामुळे आणखी एकदा परीक्षेचे फॉर्म भरण्यात आले आणि अजूनपर्यंत ही परीक्षा झालेली नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची परीक्षा ही नक्की होणार असं सांगितलेलं आहे. स्थगिती मिळालेली नाही आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे की नेमकी ही परीक्षा होणार केव्हा. तर आता बघावं लागेल. तुम्हाला जर हे आर्टिकल पूर्ण वाचायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. मी तुम्हाला आणि आपल्या टेलिग्रामवर सुद्धा आपण टाकण्यात आलेलं आहे. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे टेलिग्रामची. तुम्ही जास्तीत जास्त हे आर्टिकल शेअरसुद्धा करू शकता. धन्यवाद.